गोरगरीब नागरिकांना मोफत सुविधा मिळावी व वेळेवर उपचार व्हावा यासाठी शासनाच्या वतीने तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय उभारलेले आहे। दर्यापूर येथे सुद्धा उपजिल्हा रुग्णालयात दररोज शेकडोंच्या संख्येने रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात। रुग्णालयात अचानक आग लागल्यास शासनाच्या वतीने ती आग विझवण्यासाठी फायर सिस्टीम बसवण्यात आलेली आहे। या फायर सिस्टीम बसवण्याकरता लाखो रुपयांचा खर्च शासनाच्या वतीने करण्यात आलाय। मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून संपूर्ण रुग्णालयात फायर सिस्टीम असून ती अद्यापही सुरू करण्यात आली नसल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत। या दरम्यान अचानक रुग्णालयात आग लागल्यास मोठी दुर्घटना घडू शकते। जी फायर सिस्टीम बसवण्यात आली आहे त्याचा कुठलाही फायदा होणार नाही असे दिसून येत आहे। रुग्णालयात फायर सिस्टीम ही फक्त शोभेसाठी बसवली का असा प्रश्न आता नागरिकांनी उपस्थित केलाय। या गंभीर बाबीकडे रुग्णालयाचे वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का हे पाहणे योग्य ठरणार आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट।